सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी Bye.
मी माझे वखटे आहे देवा, मी माझे वखटे आहे देवा, मी माझे वखटे आहे देवा. म्हणे आलो शोषित संकट, म्हणे आलो शोषित संकट, म्हणे आलो शोषित संकट, म्हणे आलो शोषित संकट. मी माझे वखटे आहे देवा, मी माझे वखटे आहे देवा, मी माझे वखटे आहे देवा. सर्व माझा काळ तुझी चिंत, माझा काळ तुझी चिंत, सर्व माझा काळ तुझी चिंत, माझा काळ तुझी चिंत. काया वाचा मने इच्छे धरते, काया वाचा मने इच्छे धरते, काया वाचा मने इच्छे धरते. गोपाळ कुमारी, 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 देह तवा हे प्रारब्ध अधीन याचा मिकासीन वाहू भार. सर्व माझा काळ तुझ्या चिंतने, काया वाचा मने इच्छितसे. लाभ तो न दिसे याहुनी दुसरा, आणि दातारा येणे जन्मी. सर्व माझा काळ तुझ्या चिंतने, काया वाचा मने इच्छितसे. तुका म्हणे आलो शोषित संकटे, मी माझे वखटे आहे देवा. सर्व माझा काळ तुझ्या चिंतने, काया वाचा मने इच्छितसे. पांडुरंगा करू प्रथम ज्ञानेश्वरा करुणाकरा दळवळा तुमचा अनुग्रह धरो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका. प्रथम नमन करुग्रनाथ मा शंकराचे सुता चरणावरी ठेवणे माथा साष्टांगे आता दंडवत. दुसरी बंधू सारजाचे चतुर्णाच्या आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणमजा दंडवत. आता वंदुदेव ब्राह्मण ज्यांची पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जंदया माहि दंडवत. आता वंदु साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चार जंदया माहि दंडवत. आता नमुरंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माहि दंडवत. ऐसे नमन करुणी सकळ हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल.
देह तवा हे प्रारब्धा अधीन याचा मी कासीन वाहू भार सर्व माझा काळ तुझ्या चिंतने काया वाचा मने इच्छितसे ज्याचा ज्याचा जन्म झालेला आहे त्याला एक दिवस मरण निश्चित आहे, मरावं लागणार आहे. मरणाच्या बाबतीमध्ये वशिलेबाजी चालत नाही. बाकी कुठेही वसिला लाव. आएगा सो जाएगा राजा रंग फकीर कित्ते सिंगा पर चढ़े कित्ते ने पहरे जंजीर. ज्याची उत्पत्ती आहे त्याचा नाश आहे, ज्याचा जन्म झालाय त्याला मरावं लागणार आहे. उपजे ते नाशे नासले पुनरपि दिसे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. म्हणून संसार शब्दाचा अर्थच आहे सरकणे. सम्यक सरती इति संसार. चांगल्या प्रकारचं सरकणं ज्याच्यात आहे त्याचं नाव संसार. देहालाही संसारच म्हटलेला आहे. देहादिक संसारे जायते अस्ते वर्धते विपरिणमते अपक्षयते विनश्यति. या 6 अवस्थेच्या दृष्टीनं सरकणं आहे. जायते ज्याचा जन्म झाला त्याचं अस्तित्व, मग वाढ होणे, बदल होणे, शक्ती न्यूनता आणि शेवटी नाश. देहालाही संसार म्हटलेला आहे. संसार म्हणजे ज्याच्यात ओत प्रोत भरलेलं दुःख आहे. दुःख बांधवडी आया संसार सुखाचा विचार नाही कोठे. सुख नाही कोठे आलिया संसारी वाया हाव भरी होऊ नका. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जल कवनाचे श्रवणी कैची सुखनिद्रा अंथरुणी इंगळाच्या. अनेक प्रमाणावरून संसार म्हणजे दुःख, पण त्याच्यातही एक क्रमांकाचं दुःख सांगताना ज्याचा म्हातारपणात मुलगा मेला आणि लहानपणी आई मेली, ही प्रपंचातलं 1 नंबरचं दुःख आहे. पित्या देखता पुत्र मरे पुत्रा देखुनी पिता झुरे. म्हातारपणात एकुलता एक मुलगा मरण पावला की तिथून पुढे तो बाप जिवंत असून मेल्यात जमा समजायचा. प्राण जात नाही म्हणून जगतो. त्याच्या मुलाच्या वयाचा मुलगा बघितला की हाक मारतो, गोविंदा इकडे ये रे. आला. काय नाना, लग्न झालं बेटा तुझं? मला 2 मुलं आहे नाना. की नाना लागला रडायला. का रडता नाना? अरे माझा बाळून तू एकाच वर्गात शिकले बाबा, एका खोलीत अभ्यास करायचे, एका डब्यात जेवायचे, एकमेकाशिवाय राहत नव्हते. प्रत्येक वर्षी पहिला दुसरा नंबर दोघाचाही. पण माझा एकुलता एक लग्नाच्या आधी अपघातात मेला बेटा. तो असता तर मी याच वाड्याच्या दारात 2 नातवंड खेळवत बसलो असतो. जन्मभर रडतो बाप. पित्या देखता पुत्र मरे पुत्रा देखुनी पिता झुरे. तसं आईचं मरण. आई मरण पावली समजावं. सुखाचा समुद्र आटला. जगातलं सुख संपलं ज्याची आई वारली. पतिव्रता म्हटलं की सीता, शास्त्र म्हटलं की गीता, आणि प्रेम म्हटलं की माता. बस प्रेमाचा समुद्र आटला आई मरण पावली म्हणजे. नाहीतर उंदीर मेला तरी धान्याचा दाना घरात नसू द्या, पण तुमच्या पाठीवरून प्रेमाची हात फिरवणारी माय जिवंत असू द्या. त्याच्या पुढे जगातला श्रीमंत दरिद्री आहे. पण किती वैभव घरात असू द्या आणि माय जिवंत नसू द्या. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. तुम्ही करून पहा प्रयोग. ज्याला ज्याला आई जिवंत आहे ना, आंघोळ झाली सकाळी म्हणजे मंदिरात जाऊ नका. आपल्या आईच्या पायावर डोकं टेकवा आणि माय प्रेमानं हात फिरवल पाठीवरून. आणि तो दिवस किती समाधानाचा जातो हे नंतर कळवा मला. विठ्ठल विठ्ठल
मायबापाच्या शापात ताकद आहे, ते तपस्व्यांच्या नाही. आणि मायबापाच्या आशीर्वादात सामर्थ्य आहे, ते भगवंताच्या नाही. आंधळ्या मायबापाचा शाप परमेश्वराच्या बापाला भोगावा लागला. तू पुत्राच्या वियोगानच मरशील. 4 पुत्र त्या दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. काय कारण? आंधळ्या मायबापाचा शाप देवाच्या बापाला भोगावा लागला. म्हणून किती सेवा करा पांडुरंगाची, मायबाप नाही भेटणार. घरी बसून सेवा करा मायबापाची, पांडुरंग दर्शन दिल्याशिवाय नाही राहणार. कुंडलिकाची भेटी परब्रह्म आले. सकळ तीर्थाचे धुरे, जे का माता पितरे, ते सेवेशी कीर शरीरे लोन कीजे. जगातलं सर्वश्रेष्ठ तीर्थ माय आणि बाप. जोपर्यंत आई जिवंत असते ना, वैभवशाली वाटत घर. आई मेल्यावर किती मोठा फोटो लावा, घराचं वैभव गेलं लक्षात. मृत्यू लोक आहे, जावं लागतं. पण कौन सी है वो चीज जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. विठ्ठल विठ्ठल प्रारब्ध वशात जेवढा त्यांचा आपला ऋणानुबंध असेल, तोपर्यंत आपण एकत्रित आहोत, ठरलेलं आहे. कर्माचे 3 विभाग पडतात: प्रारब्ध, क्रियमान आणि संचित. आपण जे भोगतोय त्याला प्रारब्ध म्हणतात. आता जे चालू आहे त्याचं नाव क्रियमान आहे. आणि जे साचलेलं आहे त्याला संचित म्हटल्या जातं. शेतकऱ्याच्या भाषेत शेतातलं पीक हे क्रियमान आहे. कणगीत साठवलेलं धान्य हे संचित आहे. आणि गिरणीवर दळायला नेलेलं याचं नाव प्रारब्ध आहे. ते प्रत्येकाला भोगावं लागतं कोणी, आणि प्रत्येकाला आहे. प्रारब्ध मातीच्या भांड्याला आहे, प्रारब्ध दगडाला आहे, प्रारब्ध लोखंडाला आहे. प्रत्येकाला प्रारब्ध आहे. एकाच कुंभार बाबाच्या आव्यामध्ये जन्म झाला सगळ्या भांड्याचा. पण एक उत्तम प्रारब्ध आलं शिंक्यावर शिंक्यावर. आता तो पूर्वीचा काळ सुबत्ता असायची, खूप दुप्त असायचं. आणि मग शिंक्यावरच्या भांड्यात लोणी ठेवण्याचा कार्यक्रम. आता हे सगळे संपलं. आता जर पिंट्यानं म्हटलं मम्मीला तूप, तर मम्मी म्हणते चूप. आता तूप संपलं. पूर्वी सकाळी नातून हातामध्ये लोण्याचे गोळे खात असे, आता बटर आहे सकाळी. कालाय तस्मै नमः. मग 3-3 पिढ्या लोणी त्या भांड्यात ठेवण्यात येत असायचं. सायंकाळी 6 वाजता त्या वाड्यामध्ये 90 वर्षाची म्हातारी मालकीन, आणि मग गप्पा मारायला सगळ्या आळीतल्या 70, 75, 80च्या म्हाताऱ्या गोळा व्हायच्या. त्यांचा विषय निघायचा. आणि मग त्या आळीतल्या म्हाताऱ्या घरमालकीन म्हातारीला म्हणायच्या, नानी काय शिंक्यावरचं भांड बरंच जुनं दिसतंय. हा फारच जुनं आहे. कधीच आहे मला नाही सांगता येत, पण माझी आजी सासू सांगत होती, तिच्या आजी सासूच्या हातचं. घरी जाऊन हिशोब करा, हिचं वय 90चं आहे. 90ची म्हातारी म्हणती माझी आजी सासू सांगत होती, तिच्या आजी सासूच्या हातचं. नसीबवान भांड एक की ज्याच्यात 3-3, 4-4 पिढ्या लोणी ठेवण्यात येतं. आणि एक दुर्दैवी भांड म्हाताऱ्याला उठता येत नाही म्हणून कॉटवर ठेवावं लागतं. एकाच आव्यामध्ये जन्म झाला तरी प्रत्येकाचं प्रारब्ध मात्र वेगवेगळे. ऐसे भिन्न भिन्न साठे केले प्रारब्धाने वाटे, केले प्रारब्धाने वाटे,
केले प्रारब्धाने वाटे ऐसे भिन्न भिन्न साठे केले प्रारब्धाने वाटे केले प्रारब्धाने वाटे केले प्रारब्धाने वाटे ऐसे भिन्न भिन्न साटे ऐसे भिन्न भिन्न साठे ऐसे भिन्न भिन्न साटे ऐसे भिन्न भिन्न साठे ऐसे भिन्न भिन्न साटे केले प्रारब्धाने वाटे केले प्रारब्धाने वाटे केले प्रारब्धाने वाटे ऐसे भिन्न भिन्न साठे केले प्रारब्धाने वाटे केले प्रारब्धाने वाटे केले प्रारब्धाने वाटे ऐसे भिन्न भिन्न साठे केले प्रारब्धाने वाटे उत्तम प्रारब्ध त्याच्यात लोणी ठेवण्यात येतं मध्यम प्रारब्ध ते भांड स्वयंपाकासाठी वापरतात आणि कनिष्ठ प्रारब्ध ते म्हाताऱ्याला उठता येते मग कॉटवर ठेवावं लागतं ऐसे भिन्न भिन्न साठे केले प्रारब्धाने वाटे मातीच्या भांड्याला प्रारब्ध दगडाला सुद्धा प्रारब्ध आहे 5 फूट लांबीचा दगड मधून तोडला 2.5 फुटाची मूर्ती घडवली आणि उरला 2.5 फूट तो पायरीला लावला काय झालं ज्याची मूर्ती घडवली तिथं आम्ही डोकं टेकवतो आणि जो पायरीला लावला तिथं जोड्यासह लाता देतो तुका म्हणे देव पाषाण पायरी पूजा एकावरी पाय ठेवी दगडाला प्रारब्ध लोखंडाला सुद्धा प्रारब्ध 1 फूट लांबीचं लोखंड मधून तोडलं 6 इंचाचा तुकडा त्याचा चिमटा केला आणि 6 इंचाचा तुकडा त्याचा चमचा केला चिमटा और चमचे से होत बड़ी तकदीर चिमटा जलता अंगार में चमचा खाता खीर चिमट्या जन्मभर चुलीतले निखारे उचलतो आणि चमच्या खिरीच्या पातेल्यात मजा मारतो लोखंडाचं प्रारब्ध नवे तुमच्या लक्षात येईल प्रेताला सुद्धा किसी की लाश पर फूलों की लड़ी है किसी की लाश बिगर कफन की पड़ी है एक बेवारस प्रेत रोडच्या काठाला येड्या बाभळी जवळ कुत्रे भोवताल बसलेले 3 दिवस पडून असते आणि एक फुलामध्ये सजवल्या जात चेहरा सुद्धा दिसत नाही प्रेताला सुद्धा मानावं लागेल तुम्हाला किसी की लाश पर फूलों की लड़ी और किसी की लाश बिगर कफन की पड़ी प्रत्येकाला प्रारब्ध प्रत्येकाला नवे प्रारब्धाची रचनाच आधी आहे पिरिलब्ध पहिले रचा पाचे रचा शरीर तुलसी चिंता क्यों करे रे भज भज रे रघुवीर पहिली रचना प्रारब्धाची आणि मग त्याच्या आधारे रचना शरीराची हे नसल कळत तर पहिल्यांदा रूळ टाकलेले असतात आणि मग रेल्वे धावलेली जुनी मंडळी सांगतात तेव्हा जेसीबी नव्हते महाराज गाढवावर माती रेड्यावर माती आणि तो भराव टाकला मग त्याच्यावर मोठी खडी टाकली मग ते इंजिन फिरलं खडी दाबायचं मग रूळ अंथरले आणि मग रेल्वे धावली गोऱ्या साहेबानं हिरवा झेंडा दाखवला भग 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 करीत कोळशाचं इंजिन पळत गेलं म्हणजे आधी रूळ टाकले आणि मग त्याच्यावरून रेल्वे धावली तसा आधी प्रारब्ध आहे नंतर शरीर आहे मग रुळाला कुठे कुठे वळण असतात जरी ड्रायव्हरची वळण चुकवायची इच्छा असली तरी वळण चुकत नाही का इंजिन रुळाच्या आधी नाही तसं आमची जरी दुःख न भोगण्याची इच्छा असली तरी दुःख भोगावंच लागतं कारण देह प्रारब्धाच्या अधीन आहे देह तवा आहे प्रारब्धा अधीन
मग जसं जसं सुख दुःखाचं प्रारब्ध तयार झालं असेल त्यानुसार आपणाला सुख दुःख भोगावंच लागणार आहे. हे कोणालाही चुकलेलं नाही. इथे वशिलेबाजी चालत नाही. कर्मे निर्वंशी झाले सगर, झाला पुरंदर सहस्त्र नयन. कर्मे दशरथ वियोगे मेला, वियोग घडला सीता देवी सगळ. कृष्ण साह्य पांडवासी, ते भोगी ते नष्टचर्यसी. साह्य केलिया हरिहरासी, प्रारब्ध कोणासी टळेना. जगाचा बाप ज्या पांडवांच्या मदतीला होता तरी त्यांनाही 12 वर्षाचा वनवास न 1 वर्षाचा अज्ञातवास चुकला नाही. शरीर संचिताधीन धर्मराजा हिले वन वन. कर्मे बुडाला रावण आणि दुर्योधन प्रारब्धे. ऐसी प्रारब्धाची ठेव झाले भिक्षुक पांडव. राज्य घोडे भाग्ये सर्व सांडेला ठाव प्रारब्धे. काम बुद्धीचे सुखती मानती ते मूर्ख. चंद्रासी लागला कलंक इंद्रासी दुःख प्रारब्धे. हरिश्चंद्र तारामती घोर वनांतर भोगिती. नळराव पुरुषार्थी तयाच्या विपत्ती प्रारब्धे. कर्मरेखा टळेना बाण लागला जग जीवना. कृष्ण सांडिल्या गोपांगना हे नारायणा प्रारब्धे. पतिरता सुशय दमयंती पाय पोळ. ऐसे अनिवार कपाळ भोगी दुष्काळ प्रारब्धे. ऐसे अनिवार जन्मांतरे राज्य सांडिले रघुवीरे. सवे मिळून वानरे फिरवी दिगांतरे प्रारब्धे. फिरत असता काय झाले मध्ये प्रारब्ध ओढवले. जानकीस राक्षसे नेले दुःख भोगविले प्रारब्धे. संचिताधीन शरीर पूर्ण ब्रह्म रामचंद्र रघुपती. विष्णूचा अवतार पाठी जन्मांतर. नामा म्हणे कर्म रेखा. नामा म्हणे कर्म रेखा. कर्मरेखा देवादिका चुकेना. जंगल जंगल राम फिरे रे. लंका में रोवे सीता माई. कर्मरेखा बड़ी दुस्तर है तिल घटे नाराई. कोणी असू द्या भोगावंच लागतं. भगवान श्रीकृष्ण आणि सुदामजी वर्गमित्र आहे. पण प्रारब्धाचा बदल पहा. एक जर महाद्वारातून निघाला भालदार चौकदार ललकार्या देतात. राजाधिराज महाराज द्वारकाधीश कृष्णचंद्र भगवान पधारे. आणि सुदामजी जर दुसऱ्याच्या दारात गेला तर लोक दरवाजे बंद करतात. होय पुढच्या घरी. अरे एकाच गुरुकडे शिकाय. एक ही गुरु से विद्या पढ़े थे. कृष्णा थे छोटे सुदामा बड़े थे.
पण एक द्वारकेचा राजा झाला आणि एक दारोदार भीक मागू लागला. एका आईच्या पोटी जन्म घेतलेले सख्खे भाऊ एक दिवसभर एसीच्या रूम मध्ये फाईलवर सह्या करतो आणि एक दादरच्या स्टेशनवर हमाली करतो. मानावंच लागेल तुम्हाला, प्रत्येकाला आहे. चुकवण्याचा प्रयत्न केला तरी यथा धेनु सहस्रत्से वत्स विंदती मातरम. हजारो गायी कडपानं चरू द्या पण वासरू सोडा. वासरू गोठ्यातून सुटलं की त्याची पद्धत आहे, शेपटाचा गोंडा वर करतन, कान टवकारतन, तिथं गेल्यावर गुराख्याला विचारत, गुराखी मामा मम्मी कुठं आहे माझी, विचारत का? हजार गायी असल्या तरी 999 गायी डावलून सरळ पळत जाऊन आईच्याच काशीला बिलकत. जसं हजारो गायी असल्या तरी वासरू त्याच्याच आईच्या काशीला, तसं कोट्यावधी जनता असली तरी कर्म कर्त्यालाच पकडत. त्याच्या भीतीनं कुठेही जा. एक क्षपक प्रमाण आहे बरं का महाराज, क्षपक आहे ते, गात्यात नाही पण क्षपक आहे ते. एकतारी भजनवाले म्हणतात, गोड आहे ते. कर्माच्या भयाने गेलो रातो राती, कर्म ते सांगा की पुढं चाले. गोड वाटत ते. रात्रीचा पडालो कर्माच्या भीतीनं, झालं काय? कर्म ते सांगा ती पुढं चाले. कर्माच्या भयाने बैसलो समाधी, कर्म माझ्या आधी जाऊनी बैसे. कर्माच्या भयाने बैसलो कपाटी, कर्मा हाती काठी लागे पाठी. कुठही जा म्हणून कर्तारम प्रतिगच्छति. जसं येथा धेनु सहस्रचे वत्सम विंदती मातरम, जसं वासरू आपल्या आईच्या काशीला, तसं कर्म त्याच्या कर्त्याला. जे जे लिहिले प्रारब्धे, जे जे लिहिले प्रारब्धे, लिहिले प्रारब्धे, जे जे लिहिले प्रारब्धे, ते न चुके कर्म कधी, ते न चुके कर्म कधी, ते न चुके कर्म कधी, ते न चुके कर्म कधी. होणारा सारखी बुद्धी, होणारा सारखी बुद्धी, होणारा सारखी बुद्धी, होणारा सारखी बुद्धी. कर्मरे काटळे ना, कर्मरे काटळे ना, कर्मरे काटळे ना, कर्मरे काटळे ना. नकळ पुढील होणार, 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 नकळ पुढील होणार. जे लिहिले प्रारब्धी, लिहिले प्रारब्धे, ते न चुके कर्म कधी. होणारा सारखी बुद्धी, कर्म रेखा टळेना. होणारा सारखी बुद्धी. लक्षात घ्या. एकुलता एक मुलगा, गडगंज श्रीमंती, 22 वर्षाचा मुलगा,
आणि 22 वर्षाच्या मुलाला मायबापाने हिरो होंडा घेऊन दिले. हिरो होंडा भनाट पडत ते 120च्या वेगानं. एक दिवस डबडबल्या डोळ्यानं मायबाप दरवाजात येऊन बाळूला विनंती करतात, बाळा 100 एकर जमीन अर्धा एकरात वाढा, हे सगळे तुझ्यासाठी आहे बाबा. एका खांबावर द्वारका आहे, जरा हळू चालवत जा. रस्त्याच्याही काठानं लिहिलं असते की नाही, आपली कोणीतरी वाट पाहत आहे. इकडे हिंदी सायडर भागात तर खूप मजेदार वाक्य असतात. नहीं पहुंचने से देरी से पहुंचना अच्छा है. अजिबात घरी न पोहोचण्यापेक्षा थोडस उशिरा पोहोचणंच. मायबाप डबडबल्या डोळ्यात, हळू चालव बाळा, हळू चालव, हळू चालव. पण ते घरूनच 80 काढतं गाडी. मायबाप रडू रडू सांगतात तरी 80 मूठ कमी करत नाही का. अरे एक ट्रक वावीवरून 80 निघालेली आहे आणि विधी लिखित धडक त्याची पांगरीला ठरलेली आहे. यानं 75 जरी मोटरसायकल नेली तरी धडक होत नाही. विधी लिखित मरण तिथं पांगरीच्या स्पॉटवर ठरलेलं आहे. मग ती ट्रक 80 आणि याची हिरो होंडा 80. मायबाप रडू रडू सांगतात हळू चालव, तरी 80च्या कमी मूठ का करत नाही. याच उत्तर आहे होणारा सारिकी बुद्धी. तुम्ही वाचा शब्द, जे होणार त्याप्रमाणे त्याची बुद्धी होत असते, ते तितकंच चालवतं. जे जे लिहिले प्रारब्धी ते न चुके कर्म कधी. होणारा सारखी बुद्धी कर्मरेखा टळेना. जर याला कळलं असतं की माझं मरण पांघरीला आहे तर हे 70 निघलं असतं की नाही. पण न कळे पुढील होणार. तुम्ही एक एक शब्द वाचा. विठ्ठल विठ्ठल. जे जे प्रारब्धात आहे ते घडतच असत. कारण ते लब्ध पहिले रचा पाछे रचा शरीर. तुलसी चिंता क्यों करे रे भज भज रे रघुवीर. म्हणून देह तव आहे प्रारब्धा अधीन. मग जे जे प्रारब्धात आहे त्यानुसार जर घडतच तर महाराज म्हणतात मी का याचा सीन वाहू भार. मग उगच कशाला चिंता करत बस. लक्षात घ्या, कारण कितीही चिंता केली तरी घडलेल्या घटनेमध्ये किंवा घडणाऱ्या घटनेमध्ये बदल होत नाही. किती हे 3 प्रकार लक्षात घ्या. चिंता, चिंतन आणि स्मरण. नेहमी स्मरण असते भूतकाळाचं, चिंतन असते वर्तमान काळाचं आणि चिंता असते भविष्य काळाची. ठरलेले शब्द आहे. स्मरण कधी असतं ते भूतकाळाचं असते. दरवाजामध्ये म्हातारा डोक्याला हात लावून बसतं, मागचं आठवतं. मागचं कसं होतं, कसं झालं, कसं करू काय, कसं होतं कसं झालं. 10 गडी कामाला होते, 5 बैल जोड्या होत्या, आता पाणी द्यायला कोणी नाही. कसं होतं कसं झालं हे दरवाजात बसून चालतं. याला म्हणतात स्मरण. स्मरण नेहमी भूतकाळाचं. चिंतन असतं ते वर्तमान काळाचं. इथं बसलेली माणसंही वेगवेगळ्या विषयाचं चिंतन करतच असतील. काही काही महिला म्हणत असतील कुलूप लावलं पण वेळ झाल्यामुळे घाई घाई निघाली, ओढून नाही पाहिलं. कधी कधी दगा देत, लागलं असेल का नाही, लागलं असेल का नाही, लागलं असेल का नाही. बसत कीर्तनाला आणि झटके मारत घरच्या कुलपाला. 12 वाजेपर्यंत चिंतन चालतंय कुलपाचं. नेहमी चिंतन असतं ते वर्तमान काळाचं, स्मरण असतं ते भूतकाळाचं आणि चिंता असते ती भविष्य काळाची. दिवसभर काम करून आलं, संध्याकाळी जेवण झालं, अंथरून पांघरून झालं,
आणि मग क्वाटवर कलंडलं, उशीवर डोकं टेकलं की डोकं टेकल्या टेकल्या सुरू होती, तिला म्हणतात चिंता. चिंता नेहमी भविष्य काळाची असते आणि ती प्रत्येकाला आहे. चिंता की बडी आग लगी है जरे सब संसार. प्रत्येकाला चिंतेचे विषय ज्याचे त्याचे वेगवेगळे असेल, पण चिंता नाही असं शोधून सापडायचा नाही. प्रत्येकाला चिंता आहे. सफर करने वाले को चिंता सामान की, नैया चलाने वाले को चिंता तूफान की, किराएदार को चिंता मकान की. अरे असा कोण आहे जगात ज्या चिंता नाही? प्रत्येकाला चिंता आहे आणि नेहमी चिंता असते ती भविष्य काळाची. पण लक्षात घ्या, आमचे संत सांगतात बाबा, अरे चिंता केल्यानं चातुर्याचा नाश होत असतो. चिंता से चतुराई घटे, दुख से घटे शरीर, पाप से घटे लक्ष्मी, कह गए दास कबीर. मग अरे चिंता करून उपयोग काय? त्यापेक्षा चिंतन करा. चिंता करण्यात वेळ घालवताना तीच वेळ चिंतनात घालवा. फायदा काय पहा. एकदा तुम्ही जर चिंता न करता त्याचं चिंतन सुरू करा, मग तुम्हाला चिंता करण्याची गरज राहणार नाही. ते लग्न झालं म्हणजे पत्नी पतीचं नाव घेत असते आणि ते पुस्तकही मिळतं जत्रेत मिळतं. तो दुकानदार लगेच लक्षात येतो, त्याची बायको पुस्तकाचं बंडल घेऊन मागण, हे गळ्यात पेटी लटकून पुढं असत आणि दोघही म्हणतात हे पुढं ती माग. 7व्या दिवशी सटवीचा फेरा, गोपी बाळा तीन जपून धरा, निज त्या वेळेला आंघोळा करा, जो बाळा जोरे जो. शिवाजीचा पाळणा, किंमत 40 पैसे. बस पुस्तकवाला कळला तुम्हाला. त्याच्याजवळ तेही असतं. पत्नीने नाव घ्यायचे पुस्तक, पत्नीने पतीचे नाव घ्यायचे पुस्तक, किंमत 50 पैसे. बरं का विश्राम बाबा, ज्याला गरज आहे ते आणतात विकत. त्याच्यात जसं आहे तसं पाठ केल्या जात पुस्तकात. मोत्याचा पाऊस, सोन्याच्या धारा, राव निघाले लढाईवर, अब्दागिरी धरा. पुस्तकात मोत्याचा पाऊस न सोन्याच्या धारा जर भारतात असत्या हे टँकर सुरू झाले असते का? पण पुस्तकात मोत्याचा पाऊस, सोन्याच्या धारा, राव निघाले लढाईवर, जात दुष्काळी रोडवर 12 महिने. पण पुस्तकात निघाले लढाईवर आणि खोरण टोपलं कायमच याच्या डोक्यावर, पण अब्दागिरी धरा. अरे एवढं नाव पत्नीनं घेतलं तर पती जन्मभर तिला सांभाळतो. साधी गोष्ट आहे. पुस्तकातलं वाचून नाव घेतलं पतीचं तर जन्मभर पत्नी सांभाळण्याची चिंता पतीला. आणि तुझं श्रद्धेनं प्रेमानं देवाचं नाव घेतलं तर देव काय झोपा काढल का? तुझी चिंता त्यासी सर्व, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. मग अरे चिंता करण्यामध्ये आता आयुष्य घालवू नको. मग इथून पुढे चिंतन सुरू कर आणि चिंतन केलं तर मग तुला चिंता करण्याची गरज नाही. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. तुकोबारायच्या लक्षात आलं, अरे जे जे प्रारब्धात आहे ते तर घडतच आहे, ते भोगावंच लागतंय ना. मग याचा मी का सीन वाहू भार. आजपासून मी चिंता करणार नाही देवा. तुझं चिंतन करील का? चिंतन करणाऱ्याची चिंता परमेश्वराला असल्यामुळे मी ठरवलं देवा, आता इथून माग झालं ते जाऊ दे, पण इथून पुढचं आयुष्य
दास आता चिंता करणार नाही देवा. मग इथून पुढचं जे आयुष्य आहे तुझ्या चिंतनात घालविल. सर्व माझा काळ तुझ्या चिंतने नव्हे. जेवढा काळ परमेश्वराच्या चिंतनात जातो त्या काळाला धन्यता दिलेली आहे. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. संताचा आदेश आहे काळ सारावा चिंतने. आणि मी सुद्धा या संतोक्तीप्रमाणे संकल्प करतोय देवा. सर्व माझा काळ तुझ्या चिंतने. आता इथून पुढचा काळ तुझ्या चिंतनात सरावा. तुला वाटत असेल की हे वरवर बनतंय. वरवर नाही देवा. काया वाचा काळ तुझ्या चिंतने. वरवर नाही. काया वाचा मने इच्छितसे. कारण काही कायन आहे तर वाचन नाही. काही वाचन आहे कायन नाही. काही कायन वाचन तर मनानं नाही. मुंबईहून पहाटे 2:30 वाजता गाडी. मालक उतरले. ड्रायव्हर सीटवरच कलंडला. अंगणामध्ये गाडी. 1 तासानेच पुन्हा मुंबईला जायचं मालकाला म्हणून मालकाने झोप लागत असतानाच उठवलं. उठ. त्याला सुचेना ते रात्रभराचं जागरण. तोल जायचा माग. अरे तुला सांगतोय मुंबईला जायचंय. परत 3:30ला. आता पोटाचा प्रश्न आहे. हो म्हणावं लागलं. हे वाचन आहे. कर गाडी सुरू. स्टेरिंग हातात. इंजिन सुरू केलं. काय नाही आहे. गाडी हायवेला लागली. मनात म्हणतो तुझा मुडदा जाव रे. अर्धा तास नाही झोपलं. बैमाना पुन्हा काढलंय मुंबई. काय नाही आहे. वाचनही आहे. हो म्हणत गाडी चालवत. पण मनातून म्हणत तुझं वाटोळ. महाराज म्हणतात तसं नाही. सर्व माझा काळ तुझ्या चिंतने. वरवर संकल्प नाही देवा. काया वाचा मने इच्छितसे. विठोबा रघुमाई. साडेपा. Bye.
तुझ्या चिंतने काया वाचा मने इच्छित असे. हो पण तुकोबार आहे, तुम्ही चिंतनात काळ सरावा असा संकल्प काय करता? याचं कारण काय आहे? याचं कारण आहे बाबा, लाभ तो न दिसे याहुनी दुसरा, यापेक्षा जगात श्रेष्ठ लाभ नाही. आम्ही ज्याला संपत्ती समजतो, संताच्या दृष्टीने ती संपत्ती नाही. आणि ज्याला विपत्ती समजतो, साधूच्या दृष्टीने ती विपत्ती नाही. विपदो नैव विपदः संपदो नैव संपदः, विपद विस्मरण विष्णू संपन्न नारायण स्मृती. भगवंताचं स्मरण ही संपत्ती आहे आणि भगवंताचा विसर ही विपत्ती आहे. विपद विस्मरण विष्णू संपन्न नारायण स्मृती. नाहीतर लौकिक दृष्ट्या विचार करा तर सुदामजी दारिद्र्य अवस्था भोगत असलेले संत. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला, पण पत्नीच्या आग्रहावरून जेव्हा सुदामजी द्वारकेला येतात, फटकीसी धोती दुबलीसी काया, चलत पाव फसे सुदाम जी को, देखत शाम हसे. चलत चलत पहुंच गए द्वारकापुर धामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, गाते चले मन में हरे कृष्ण रामा. तंडुल की पुटली बगल में दबाए, लोटावर दोरी गले लटकाए. एक फुटका लोटा तुटक्या दोरीनं गळ्यात लटकवलेला, मोडकी काठी 3 ठिकाणी चिंध्या गुंडाळलेली, मडकट फडकट डोक्याला लंगोटी लावलेला, हाडाचा सापळा, पायात चपला नाही, फोडा आले पाय रक्ताळलेले, अश्रू सुकलेले, डोळे खोल गेलेले, धाप लागती बोलताना, अंधारी येती डोळ्यात, कधी भिंतीचा आधार घेऊन उभा राहतो, कधी खाली बसतो. असं करीत करीत सुदामजी द्वारकेच्या महाद्वारात. हे द्वारपालो कहो जा हरी से, मिलने सुदामा गरीबा गया है. द्वारपाल आत येतात आणि प्रभू जवळ सगळी माहिती देऊ लागले. शीश पगान झगातन ते प्रभू जाणे को आए बसे ही ग्राम. डोक्यात पागोट नाही देवा, अंगात सदरा नाही, पायात चपला नाही, फोडा आले पायाला, कृश झालेला, हाडन हाड मोजून घ्या अशी तब्येत आहे, पण असं वाटतंय गळ्यात जानवर दिसतंय, ब्राह्मण असावा. अरे उनको नाम क्यों नहीं पूछा द्वारपाल? पूछा प्रभु, क्या बताया? उन्होंने इतना कहा है कि जाओ द्वारपाल, भगवान को इतना बोलने का तेरा सुदाम आया है. उठे श्याम दौड़े नंगे ही पैरो, बिना चपलाचा धावला द्वारकेचा राजा आणि सुदामजीच्या गळ्याला बिलगू बिलगू रडला महाद्वारात.
सीना में सीना मिला करके रोया पुकारा कि रुक्मिणी गरीब आ गया. आणि रडू रडू हाक मारली, रुक्माई लवकर बाहेर या, माझा मित्र सुदामा आला. इथून दिसेल तुम्हाला महाद्वारात एकाच्या पायाला फोडा आहे, एकाच्या पायात जोडा आहे, एकाच्या डोक्यात राजमुकुट आहे, एकाच्या डोक्याला मळकट फडक आहे, एकाच्या गळ्यात नवरत्नाचे हार आहे, एकाच्या गळ्यात फुटका लोटा तुटक्या दोरीनं लटकलेला आहे, एक पितांबर नेसलेला आहे, दुसरा लंगोटी लावलेला आहे, एक मदनाचा पुतळा आहे, हा हाडाचा सापळा आहे. पण कडकडून बिलगले भगवान आणि रडू रडू विचारलं, बहुत सालों के बाद आया सुदाम, कैसे हो. विचारण्यासारखं काय आहे का, दिसत नाही का देवाला. पायाला फोड, मोडकी काठी, फुटका लोटा, हाडन हाड मोजून घ्या, मळकट फडक. तरी देवानं विचारलं, कैसे हो सुदामा. सुदाम जी ने कहा, मानो या मत मानो गोपाल, लेकिन इस समय तेरी कसम खा के कहता हूं, पूरी दुनिया में तेरे सुदाम जैसा धनवान दूसरा कोई नहीं. धारा लागल्या देवाच्या डोळ्याला. धनवान हा गोपाल. कैसे धनवान, परिभाषा भूल गए क्या गोपाल. संदीपनी गुरुदेव विद्या पढ़ाते तो क्या पढ़ाते थे बच्चे लोग, संपत्ति संपत्ति नहीं, विपत्ति विपत्ति नहीं. भगवान को भूल जाना ये विपत्ति है, और भगवान की बार बार याद करना ये संपत्ति है. तेरी कसम खा के कहता हूं श्री कृष्ण, विद्या पढ़ के गया जब से, उस दिन से तेरी याद के बिना सुदाम का एक दिन भी नहीं गया. तुम मेरे जैसा धनवान दुनिया में कौन हो सकता है. विपद विस्मरण विष्णू संपन्न नारायण स्मृती. परमेश्वराचा विसर याला विपत्ती म्हणतात, आणि परमेश्वराचा आठव याला संपत्ती म्हणतात. म्हणून सर्व माझा काळ तुझी या चिंतने, आणि चिंतनात जर काळ जात असेल ना देवा, लाभतो न दिसे याहुनी दुसरा, लाभतो न दिसे याहुनी दुसरा, लाभतो न दिसे याहुनी दुसरा, याहुनी आणि कदातारा येणे जाऊ, आणि कदातारा येणे जाऊ, आणि कदातारा येणे जाऊ. लाभतो न दिसे याहुनी दुसरा. लाभ शब्दाच्या विरुद्ध एक शब्द आहे मराठीत. त्याला काय म्हणतात तुम्हाला माहित आहे, फक्त धाडस करत नाही सांगायचं. लाभाच्या उलट हानी पहिल्या दुसऱ्या वर्गातच शिकवल्या जात. लाभ उलट हानी, हानी उलट लाभ. लाभाच्या विरुद्ध शब्द आहे हानी. हानी कशाला म्हणतात, देवाचा विसर पडणे. लाभ कशाला म्हणतात, देवाचं चिंतन करणे. सुटसुटीत उत्तर आहे. हानी विसरली तया, थोर झाली हानी. वाजत से बोंब कोणी नाही घाली, वाजत से बोंब कोणी नाही घाली, वाजत से बोंब कोणी नाही घाली, वाजत से बोंब कोणी नाही घाली. हरी हरी न म्हणत तया थोर झाली हानी, हरी हरी न म्हणता तया थोर झाली हानी, हरी हरी न म्हणती तया थोर झाली हानी, हरी हरी न म्हणता तया थोर झाली हानी. उठा
हरी न म्हणती तया थोर झाली हानी. म्हणजे हरीचं चिंतन न करणे, हरीला विसरणे, हरीचा आठव न होणे याला हानी म्हणतात. म्हणून हरीचं चिंतन करणे याला लाभ म्हणतात. लाभ तो न दिसे. हानी म्हणजे हरीचा विसर, लाभ म्हणजे परमेश्वराचं चिंतन. म्हणून सर्व माझा काळ तुझी चिंतने. आणि चिंतनात जर काळ जात असेल तर लाभ तो न दिसे याहुनी दुसरा. आणिक दातारा येणे जन्मी. या जन्मातला श्रेष्ठ लाभ म्हणजे परमेश्वराचा आठव. जन्मालयाचा लाभ पद्मनाभ दर्शन. संत संगतीने थोर लाभ झाला. बिडवई भेटला पांडुरंग. लाभ तुका म्हणे झाला एवढा लाभ का विठ्ठला. तुका म्हणे आता लाभ नाही या परता. बस लाभ तो न दिसे यावणी दुसरा. आणिक दातारा येणे जन्मे. पण 12ला 10 मिनिट कमी असताना लक्षात आलं देवा हे सगळे दुःख भोगतोय ना मी माझ्या जीवनात, याला कारणीभूत मीच आहे. कारण आतापर्यंत असं वाटत होतं की देव कोपला, देवानं दुःख दिलं, देवानं बरं नाही केलं. ठरलंय माणसाचं चांगलं झालं पठ्यानं केलं, वाईट झालं की देव कोपला. तुका म्हणे आलो शोषित संकटे. 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 माझे मुखटे आहे देवा. माझे मुखटे आहे देवा. करू माझा काळ तुझी चिंतने. करू माझा काळ तुझी चिंतने. मी माझे मुखटे आहे देवा. मी माझे मुखटे आहे देवा. करू माझा
याच्यात तुझा तिळभर दोष नाही देवा, माझं प्रारब्ध तसं आहे. म्हणून दोन शब्द सर्वांच्या परिचयाचे आहे, दुर्दैव आणि सुदैव. दुर्दैव कशाला म्हणतात, सुदैव कशाला म्हणतात, त्याच्यापेक्षा दैवच कशाला म्हणतात आधी लक्षात घ्या. पूर्वजन्म कृतं कर्म तद्दैवम इति कथ्यते. पूर्वजन्मात केलं गेलेलं कर्म आणि त्याला म्हणतात दैव. चांगलं कर्म केलं असेल तर त्याचं नाव आहे सुदैव आणि वाईट केलं असेल तर दुर्दैव. एवढं दुःख भोगत आलो त्या अर्थी माझं दुर्दैव. तुका म्हणे आलो सोसित संकटे, तुझा दोष नाही मी माझे वखटे आहे देवा. आता काय झालं ते होऊ द्या देवा, पण इथून पुढे सर्व माझा काळ तुझ्या चिंतने, काया वाचा मने इच्छितसे. ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली,